या व्हिडिओमध्ये आपण 36 आणि 37 हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. आता याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द शोधून लिहायचा आहे. ओके, फक्त तेच आपलं ॲन्सर आहे. तर पहिलं जे आहे आपल्याला त्यासाठी माहिती पाहिजे की करेक्ट स्पेलिंग, त्यासाठी आपल्याला थोडंफार वाचन लागेल आणि त्यावेळेलाच आपल्याला करेक्ट स्पेलिंग आयडेंटिफाय करता येईल. आता इथं डबल एन आहे जो की एलिएनेट ह्या शब्दामध्ये नसतो, त्यामुळं ह्या चुकीचं आहे. इथं डबल एल आहे. ओके, त्यामुळं एलिएनेट या स्पेलिंगमध्ये ते नाही आहे. एलिएनेटमध्ये हे पूर्ण स्पेलिंग बरोबर आहे. याच्यामध्ये पण डबल टी असल्यामुळे हा चुकीचा आहे. तर हे आपला ॲन्सर आहे थर्ड. 37मध्ये काय आहे, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ सेंटेन्स हॅज अन एरर. म्हणजे यापैकी कुठं एरर आहे, चूक कुठल्या पार्टमध्ये आहे. पहिलं जे आहे फॉर हेवन सेक, तर इथं कुठं चूक वाटत नाही, त्यामुळे बरोबर आहे. डू मी अ फेवर, फॉर हेवन सेक्स डू मी अ फेवर, बरोबर आहे हे पण. डू नॉट आस्क मी, हे पण बरोबर आहे. म्हणजे चौथं शेवट डी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. आता हे जे वाक्य आहे याच्यामध्ये मधनंच प्रश्न आला आहे. म्हणजे जेव्हा मधनंच प्रश्न असतो तो म्हणजे इनडायरेक्ट असतो, इनडायरेक्टमध्ये. आणि जेव्हा इनडायरेक्टमध्ये क्वेश्चन असतो तेव्हा तो प्रश्न असा असतो, वाय आय एम नॉट कमिंग, हे असं झालं पाहिजे. वाय ॲम आय नॉट कमिंग हे नाही. त्यामुळं हे आपलं चुकीचं ऑप्शन आहे, म्हणजेच आपलं ॲन्सर आहे. ओके, म्हणजे डी हे आपलं ऑप्शन ॲन्सर आहे. ओके, डी इज अवर ॲन्सर. ओके, याच्यामध्ये एरर आहे. वाय ॲम आय नॉट कमिंगच्या जागी काय असलं पाहिजे होतं, तर वाय आय एम नॉट कमिंग. ओके, का? कारण की हे इनडायरेक्टमध्ये येतं. इनडायरेक्ट म्हणजे काय आहे, तर आपण एखादा प्रश्न आहे, म्हणजे आपण एखादं वाक्य बोलतो आहे आणि त्याच्यामध्येच प्रश्न येतो आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. मग डायरेक्टमध्ये आपण हे वापरू शकतो, वाय ॲम आय नॉट कमिंग. पण इनडायरेक्टमध्ये आपण तसं वापरू शकत नाही. इनडायरेक्टमध्ये कधी पण आपल्याला काय करायचं असतं, हे जे आहे आपला प्रोनाऊन तो WH नंतर आला पाहिजे आणि ॲम, इज, आर, वॉज, वेअर काय असेल ते नंतर आलं पाहिजे. ओके, तर त्यामुळे हे डी ऑप्शन चुकीचं आहे आणि आपलं ॲन्सर आहे डी. ओके, थँक्यू.